एनर्जेटिक. येस. मॉर्निंग मॅडम. ग्रेट मॉर्निंग. मॉर्निंग. मी विमल लातूरवरून आहे. आवाज येतो मॅडम? येस येस. मी सर्वप्रथम तुम्हाला थँक्यू म्हणते मॅडम, मला स्पॉटलाईट दिली. आणि त्यानंतर मग मी या ट्रॅकवर आले, त्याच्यामुळे मी माझं सर राधा मॅडम आणि भालेराव सरांना, तुम्हाला सर्वांना पहिल्यांदा धन्यवाद म्हणून मी माझ्या 2 शब्दाला सुरुवात करते. मॅडम, मला पीसीओडीचा आणि संधिवाताचा खूप मोठा आजार जडलेला होता. मग मला वाटायचं मी वजनामध्ये बिलकुल लेवल आहे, तर मला गरज नाही असं वाटायचं, मी तरी फिट आणि फाईन आहे. पण माझं सर एक वेळेस आले आणि ते म्हणाले की मला तू व्यायाम कर. मी म्हणलं नाही सर, व्यायाम ना, असं जर आजार दुरुस्त झाले असते तर सगळे लोकच व्यायाम केले असते. त्यानंतर सर मला समजून सांगितले, बाई त्यासोबत न्यूट्रिशन पण आहे, तू ताई माझ्यासोबत वर्कआउट केलंच पाहिजे. तो सोबत मला घेऊन वर्कआउट केला आणि आजार जवळजवळ मला वाटतं मॅडम मी 2 वर्षाच्या पूर्वी जॉईन झालेली, तर आता मी फिट आणि फाईन आहे. माझ्या या हातासाठी मी खूप हॉस्पिटल केलं, लातूरला दाखवले, निलंगा झाला, मुंबईला पण गेले माझ्या सरासोबत मी. पण आता माझा हात स्ट्रेस होतोय, असा स्ट्रेट होतोय, माझा हात वरती जात नव्हता मॅडम, गेला तरी फार तरी इथपर्यंत जायचा. आणि हातामध्ये खूप वेदना, रात्री झोपलं ना तर सारखा हात दुखायचा. मी म्हणायचं मला कधीतरी माझा हात काढावा लागणार की काय, मला एवढा त्रास होतोय. आणि पीसीओडी म्हटलं तर मला दारामध्ये गाडीमध्ये उचलून मला घेऊन जायचे सर, किती कळाली आमची. मग मला म्हणायचे की तुझं ऑपरेशन करायचं. मी म्हणायचं लहान वय आहे, अजून 40 वर्षाच्या मध्ये ऑपरेशन करायचं नसतं. मग त्यावेळेस आम्ही असा निर्णय घेतला, बघायचं तर 1-2 महिने. मॅडम, मला पहिल्या महिन्यापासून पीसीओडीचा रिझल्ट सुरू झाला, थोडा थोडा कमी व्हायला लागला आणि आता मी पूर्ण बरी आहे. येस येस. अमेझिंग, अनबिलिव्हेबल असा रिझल्ट. सांधेवाताचा त्रास किती होतो आणि कसा होतो हे जर अनुभवायचं असेल तर असे रिझल्ट ऐका, कारण असा त्रास कोणालाही होऊ नये. कारण हाडं माणसाची दुखतायत, त्रास होतो, हात वरती जात नाहीये, आपण कुठलं काम करायचं तर हाताची बोटं सुद्धा आपली दुखायला लागतात. हा सगळा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून एक्सरसाइज ही लाईफ टाइम प्रत्येकाला गरजेची आहे. आणि एक्सरसाइज करणं नक्कीच, एक्सरसाइजचं महत्व जर आपल्याला कळालं तर. येस येस मॅडम, काय बोलले? एकदा माझ्या वेळेस कोचला मी धन्यवाद ते माझ्या सरांना, तो भाऊ नसून एक देवाच्या रूपात मला भेटलेला एक माणूस आहे, व्यक्ती आहे. आणि मी कॉलवर असतील आणि नसतील त्या सदस्यासाठी एक खूप महत्वाची इन्फॉर्मेशन देऊ इच्छिते की तुम्ही फक्त आमच्या कॉलवर येऊन बघा. हा कॉल म्हणजे जादूची छडी आहे मॅडम. सुरुवात केलं ना एक्सरसाइजला खूप एक्साइटमेंट वाटते आणि परत तुम्ही आता 2 मिनिटाची प्रार्थना घेतला, 5 मिनिटाची होईल कधी कधी, पण वाटतं की एवढ्या लवकर का संपली. वर्कआउट करत असताना 45 मिनिट कधी निघून जातात समजत पण नाही आणि खूप वेळ करावं असं वाटतं. ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस थोडा 8 दिवस त्रास होतो, पण नंतर ज्यांनी या कॉलवर आहे त्यांनी किंवा नसतील त्या लोकांना पण घेऊन यायचं आणि प्रत्येकाने एकच की आपलं लाईफ टाईम आपल्याला वर्कआउट करायचं, एक्सरसाइज करायचं आणि आपल्या शरीरातले घामाद्वारे बॅड टॉक्सिन बाहेर काढायचे. आपण आपल्या शरीराची कधी सर्व्हिसिंग केलेली नाही, कधी विचार पण केलेला नाही. पण मॅडम आता आल्याच्या नंतर मला पण समजते, मीही आधी अशीच म्हणायचे असं कुठं असतं का, बॉडी मधलं घाण बाहेर पडत असतं का. पण मॅडम मला वाटतं मी एक युट्यूबला काल परवाच एक हे पाहिलं, त्यात एक मॅडम म्हणजे एक सांगत होते की बाळाच्या दुधामध्ये, आईच्या ब्रेस्ट मधून बाळाच्या दुधामध्ये प्लास्टिक जाते. तर विचार करा आपल्या पोटामध्ये किती घाण असेल आणि आपण काय काय खातो लहानपणापासून, ते बाहेर जर काढायचं असेल तर एक आणि एक ट्रॅक फक्त देवा वेलनेस आणि आपण 2 टाइम सकस आहार घ्यायचा, न्यूट्रिशन घ्यायचं आणि वर्कआउट करायचं. कारण आपल्या शरीरावर थोडीशी इन्व्हेस्टमेंट केला तरी आपण कुठेही वाया जाणार नाही आणि ते आपल्याला कधी पण लाईफ टाईम आपल्या सोबत, आपलं फक्त आणि फक्त आपलं शरीर राहणार आहे. आपल्या घरातले मुलं बाळ मिस्टर कुणीही राहणार नाहीत, आई वडील राहणार नाहीत. आपण फक्त आणि फक्त आपल्या शरीराला सांभाळावं एवढंच मला वाटतंय. थँक्यू मॅडम, मला स्पॉटलाईट. येस, अनबिलिव्हेबल इन्फॉर्मेशन. बघा, प्लास्टिक असो काहीही असो ते आपल्या शरीरातून आपल्या बाळाच्या पोटात जाते आणि जन्मताच आपल्या बाळाला सुद्धा आजार होऊ शकतो. म्हणून हे सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण एक्सरसाइज आणि गुड न्यूट्रिशनच्या बाबत आपण ऐकलंच पाहिजे. येस, तर पहिले सर्वप्रथम आपण विमल मॅडम साठी जोरदार क्लॅपिंग करूया, कारण अनबिलिव्हेबल असं एक्सरसाइज विमल मॅडम केलेलं आहे. आणि त्यांचा स्टॅमिना बघा, खूप दिवसानंतर आपल्याला असं वाटतं की स्पॉटलाइट एक्सरसाइज करण्याची संधी, आपला कॉन्फिडन्स तर आपण खूप काही करू शकतो. आणि स्पॉटलाइट वर्कआउट खूप छान. विमल मॅडम येस येस.
यस, थैंक यू विमल मैम, अमेजिंग। तो और एक रिजल्ट है